नमस्कार मित्रांनो, मी AI तेजस बॉयलर नॉलेज सर्कल मर्थी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बॉयलर माउंटिंग्स म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार समजून घेणार आहोत। बॉयलरमध्ये वापरले जाणारे माउंटिंग्स म्हणजे नक्की काय असतात? आज आपण त्याची सोपी व्याख्या आणि थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। बॉयलर माउंटिंग्स म्हणजे असे एसेन्शियल सेफ्टी डिव्हाइसेस आहेत जे बॉयलरला सुरक्षितपणे चालवण्यासाठी बसवले जातात। हे डिव्हाइसेस बॉयलरच्या ऑपरेशन दरम्यान प्रेशर, वॉटर लेवल आणि स्टीम फ्लो कंट्रोल करतात। जर हे माउंटिंग्स नसतील तर बॉयलरमध्ये प्रेशर कंट्रोल होणार नाही, वॉटर लेवल कळणार नाही आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता वाढते न बॉयलरमध्ये साधारणपणे 7 मुख्य माउंटिंग्स असतात। एक सेफ्टी वाल्व ही जास्त प्रेशर रिलीज करतो, 2 प्रेशर गेज प्रेशर दाखवतो, 3 वॉटर लेवल इंडिकेटर पाण्याची लेवल दाखवतो, नंबर 4 स्टीम स्टॉप वाल्व आहे स्टीम फ्लो कंट्रोल करतो, नंबर 5 ब्लो ऑफ कॉक व्हाइस डर्ट व स्लज काढतो ज्यामुळे बॉयलरच्या पाण्याचा TDS मेंटेन ठेवला जातो, नंबर 6 फ्युजिबल प्लग धाय, बॉयलर स्टीम ड्रम मधील पाणी लेवल कमी झाली की बॉयलर सेफ्टीसाठी मेल्ट होतो, यामुळे होणारा धोका टाळला जातो, नंबर 7 फिट चक वाल्व, बॉयलरसाठी सर्वात महत्त्वाचं पाणी, हे पाणी बॉयलरच्या आत एक समान दाबाने जाऊ देतो, बाहेर येऊ देत नाही। थोडक्यात बॉयलर माउंटिंग्स हे बॉयलरचे सेफ्टी गार्ड्स आहेत जे बॉयलरला सुरक्षित आणि एफिशिएंट बनवतात। अशाच सोप्या भाषेत इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट्स व बॉयलर माहिती शिकण्यासाठी बॉयलर नॉलेज सर्कल मर्थी या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर नक्की करा।